नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचे डेव डे अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 चे 2023 मध्ये झालेले मागील वर्षाच्या पेपरमधील अंकगणित व बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचे विश्लेषण घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व तुमच्या मित्राला शेअर करा। चला तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहात नागपूर शिपाई भरती यामधील गणित विभागामध्ये जेवढे क्वेश्चन विचारले आहेत त्याचं आपण विश्लेषण बघू। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, 20,000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता। बघा काय म्हटलंय, 40 गुणिले 50, 40 गुणिले 50 केलं तर 20,000 होतात का। बघा 40 गुणिले 50, आपण गुणाकारामध्ये जेव्हा जे दोन शून्य येतात, जसे शून्याचा गुणाकार करायचा असेल तर ते दोन शून्य जशाच्या तसे घेत असतो आपण, आणि उरलेल्या संख्येचा गुणाकार करा। 5 चोक 20 म्हणजे किती झाले आपले 2,000। हे उत्तर येईल का आपलं, नाही। मग 400, बघा इथे दोन शून्य आहेत आणि इथे दोन शून्य आहेत। 400 गुणिले 500, हे दोन शून्य गुणाकारामध्ये आपण जशाच्या तसे घेत असतो। 1 2 3 4 आणि 4 पंचे 20, तर किती झाले बघा, हे 2 लाख झाले। तर 20,000 होतात का, नाही। बघा पर्याय क्रमांक तिसरा बघा, 40 गुणिले 500 बरोबर किती होतात। बघा इथे दोन शून्य आहेत, हे दोन शून्य आहेत, यांची बेरीज करा म्हणजे किती झाले, 3 शून्य झाले, आणि ह्या दोघांचा गुणाकार करा, 4 पंचे 20 म्हणजे हे 20,000 आहेत। म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती आहे, सी। कळालं मित्रांनो। पुढील प्रश्न, 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल असं विचारलं। 54 ते 60 हा क्रमवार म्हणजे 54, 55, 56, 57, 58, 59, 60 या क्रमवार संख्यांची सरासरी काढा म्हटलंय। बघा मित्रांनो, क्रमवार संख्यांची सरासरी काढताना एक लक्षात घ्या, f प्लस l भागिले 2 ह्या सूत्रामध्ये मांडा, तर आपल्याला ह्याची काय ते क्रमवार संख्यांची सरासरी येते। f म्हणजे फर्स्ट संख्या किती आहे, 54 आहे, लास्ट म्हणजे l म्हणजे लास्ट संख्या 60 आहे भागिले 2, या दोघांची बेरीज केलं तर किती येते, 114 येते। किती येते, 114 भागिले 2, तर आपलं उत्तर काय येते, 57 येते। कळालं मित्रांनो, म्हणजे पर्याय क्रमांक ए। किंवा याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं असतं, 54, 55, 56 ह्या सगळ्यांची बेरीज केली असते आणि त्याला एकूण संख्येने काय केलं असतं, भागलं असतं। बघा एकूण संख्या किती येतात, 7 येतात। 54, 55, 56, 57, 58, 59 आणि प्लस 60। बघा संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 6 7। सरासरी म्हणजे काय, एकूण संख्यांची बेरीज भागिले किती, एकूण संख्या किती आहेत त्याच्याने भागलं तर काय येते आपल्याला, त्याचं उत्तर येते। बघा यांची बेरीज करा, 9 8 17, 17 7 24, 24 6 30, 30 6 35, 35 4 39, 35 39 हातच्याला 3 5 5 10, 10 5 15, 15 5 20, 20 5 25, 25 5 30, 30 6 36, 36 3 39 आणि छेदामध्ये काय आहे 7, 7 5 35, 7 5 35 उरले 4, 7 7 49। म्हणजे दोन्ही पद्धतीने केलं तर आपल्याला उत्तर ते मिळते, परंतु ही सोपी पद्धत लक्षात ठेवा, हे छोटंसं सूत्र लक्षात ठेवा, तुम्हाला लवकरात लवकर याचं उत्तर काढता येते। काल मित्रांनो काय सांगतो बघा, 500 रुपये मुदलाची दर साल दर शेकडा 10 रुपये दराने, 10 रुपये हे काय दर साल दर शेकडा काय याचा दर आहे, 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील। बघा मित्रांनो, याचं एक छोटंसं सूत्र आहे, ते सूत्र बघा, 100 भागिले दर, ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकता। 100 भागिले दर, मग आता 100 आहे आणि दर काय दिलेला आहे 10, तर आपलं उत्तर येते 10 वर्षे। हे कटवलं तर काय येते 10 वर्षे येते। कळालं। मग याची बेसिक थेरी काय बघणार आहात आपण, हे बघा, एखाद्या संख्येची दाम दुप्पट होणं म्हणजे सपोज याचे 500 रुपये आहे, याची दाम दुप्पट होणं म्हणजे किती होणं, 1000 होणं, याची डबल झाली म्हणजे
काय झाली 1000 झाली। मग ह्या 1000मध्ये म्हणजे ह्या 500मध्ये आणि 500 मिसळले, हे जे 500 आहे हे मुद्दल आहे, काय आहे मुद्दल आहे। तो हा जो 500 आहे हे कशामुळे वाढलेला आहे, हे व्याजामुळे वाढलेला आहे, व्याजामुळे वाढलेला आहे। मग व्याज आता किती वाढावं लागेल तर त्याचे दाम दुप्पट होते। तर 500 रुपयाचं व्याज 500 रुपये झाला तर त्याचे काय होते, दाम दुप्पट होते। म्हणून आपण त्या सूत्रामध्ये मांडू, हे तर लक्षात ठेवाच, पण तुम्हाला दुसरी एक बेसिक कन्सेप्ट सांगून राहिलो की एखाद्या संख्येची जी मुद्दल आहे दाम दुप्पट होणे म्हणजे त्या मुद्दला इतकी व्याज होणे, याला आपण दाम दुप्पट होणं म्हणतोय। कळलं मित्रांनो? बघा आता मग सूत्रामध्ये मांडा, सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर आपलं सूत्र काय आहे, मुद्दल गुणिले मुद्दत गुणिले दर भागिले 100। बघा सरळ व्याज किती होणार आहे, दाम दुप्पट होण्यासाठी 500 रुपये मुदत असेल तर दाम दुप्पट होत असेल तर सरळ व्याज देखील काय झालं पाहिजे, 500 रुपये। मुद्दल काय आहे आपले 500 रुपये, मुदत दिलेली आहे का आपली, नाही, आपल्याला तेच काढायचे आहे, त्याला x मानू। आणि दर काय दिलेला आहे 10% आणि छेदामध्ये 100, जसं आपण सूत्रामध्ये आहे तसंच मांडून घेतलेलं आहे। मग आता जेवढं कटवता येते तेवढं कटवा, हे 2 शून्य कटले आणि छेदात अंशामधले 2 शून्य कटले। मग आता x बरोबर काय किंमत काढण्यासाठी आपल्याला हे 500 इथं आहे ना, तर ही जी संख्या आहे इकडे ही बरोबरीच्या इकडे येऊन काय अशामध्ये जाणार आहे, छेदामध्ये जाणार आहे। तर 5 गुणिले 10, हे शून्य कटला हे शून्य कटला, 5 1 5 म्हणजे भाग कितीचा बसलेला आहे 10चा, म्हणजे x बरोबर आपल्याला काय काढायचं, मुदत किती आले 10 वर्ष। काय मित्रांनो, ह्या सोप्या पद्धत लक्षात आलं? ठीक आहे। हा प्रश्न बघा, 12 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे। बघा चौरसाचे क्षेत्रफळ म्हणलेले आहे आपल्याला, चौरस म्हणजे कळायला पाहिजे, चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत त्याला आपण चौरस म्हणतो। कळालं? म्हणजे इथे याची बाजू 12 असेल तर ही देखील बाजू 12 आहे आणि ही देखील बाजू 12 आहे आणि ही देखील बाजू 12 आहे। कळालं? चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत त्याला आपण चौरस म्हणतो। कळालं? बघा चौरसाचं आपल्याला काय सांगितलेलं आहे, बाजू दिलेलं आहे, त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला सूत्र माहित पाहिजे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग हे आपलं सूत्र आहे। तर आपल्याला बाजू दिलेली आहे त्याचं क्षेत्रफळ काढणं अवघड आहे का हो, नाही। 12चा वर्ग आपल्या सर्वांना माहित आहे 144 सेंटीमीटर स्क्वेअर हे आपलं चौरसाचं क्षेत्रफळ आहे। कारण मित्रांनो हा प्रश्न दिलेला आहे, असे प्रश्न आपल्याला MPSCला, पोलीस भरती किंवा सरळ सेवाच्या सगळ्या परीक्षेला ह्या प्रकारचे क्वेश्चन येत असतात। हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे। बरं, सचिनने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यामध्ये काही धावा केल्या, 9 सामन्यात त्याने 62 नवव्या सामन्यामध्ये त्याने 62 धावा केल्या, तेव्हा त्यांची धावांची सरासरी 2 ने कमी झाली तर त्याच्या 9व्या सामन्यातील सरासरी धावा किती, 9व्या सामन्यातील सरासरी धावा किती। बघा 8 संख्यांची सरासरी धावा काहीतरी आहेत, तर 9व्या सामन्यामध्ये त्याने 62 रन काढला, तर एकूण म्हणजे एकूण 9 जे सामने झालेले आहेत त्यांची सरासरी किती होईल हे विचारलेले आहे। बघा 8 सामन्यामध्ये एक सरासरी होती, 9व्या सामन्यामध्ये 62 रन म्हणजे काहीतरी कमी रन काढलेले आहेत, म्हणजे जेवढा ॲव्हरेज आहे 8व्या सामन्यापर्यंत जेवढे रन निघालेले आहेत 9व्या सामन्यामध्ये कमी रन निघाल्यामुळे काय झालेले आहेत, 2 ने सरासरी एकूण सरासरी 2 ने कमी झालेली आहे, म्हणून 9व्या सामन्यामध्ये देखील काय सरासरी कमी झालेली आहेत। तर आपल्याला 9व्या सामन्याची सरासरी काढायची आहे। बघा 9व्या सामन्यामध्ये किती धावा काढलेल्या आहेत, 62 धावा काढलेल्या आहेत। तर 9व्या सामन्यामध्ये 62 काढले, तर अगोदर किती सामने झालेले आहेत, 8 सामने झालेले आहेत, आणि 8 सामन्यामध्ये सरासरी कितीने कमी झालेली आहे ते इथं मांडून घ्या, असं मांडायचं। बघा सरासरी कमी झाली म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये बेरजेचे चिन्ह वापरायचं, जेव्हा सरासरी वाढली म्हणले तेव्हा हे की नाही इथे मायनस चिन्ह वापरायचं, लक्षात येते मित्रांनो। तर बघा हे सोप्या पद्धतीने काढता येते आपल्याला, आपण दुसऱ्या थेरी पद्धतीने बघणार आहात। सरासरी धावसंख्या आपल्याला 9व्या डावातील काढायची आहे, तर 9 डावामध्ये एकूण धावा किती काढलेल्या आहेत 62, तर प्लस जेव्हा कमी म्हणते सरासरी पहिल्याच्या पेक्षा कमी होते तेव्हा हे की नाही प्लस घ्यायचं, प्लस
एकूण याच्या अगोदर म्हणजे 9व्या सामन्याच्या अगोदर किती सामने झालेले आहेत? 8 सामने झालेले आहेत. तर सरासरी कितीने कमी झालेले आहे? तर 2 ने कमी झालेले आहे, म्हणून याला गुणाकारामध्ये घेतला. तर आता हे समीकरण आपण सोडून घेणार आहोत. 62 प्लस 8 दोन्ही 16 किती झाले? 78. हे आपलं 9व्या सामन्यामधले सरासरी निघालेले आहे. मग आता ही 9व्या सामन्यामध्ये सरासरी ह्या सूत्राने निघालेले आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं आहे. हे कसं आलं तर आपण थेरी पद्धतीने बघू. बघा, 8 सामन्यातील सरासरी, 8 सामन्यातील सरासरी, धावाची सरासरी किती आहे? आपल्याला दिलेली नाही. 8 सामन्यातील सरासरी दिलेली आहे का? नाही, म्हणून आपण x मानला. 9व्या सामन्यामध्ये त्याने धावसंख्या काढली. 9व्या सामन्यामध्ये किती सरासरी आहे हे पण नाही सांगितलं, पण 9व्या सामन्यामध्ये त्याने किती धावा काढल्या हे सांगितलं. 9व्या सामन्यातील धावाची सरासरी, धाव संख्या, धावा 9व्या सामन्यात किती धावा काढले हे सांगितले. किती काढले? 62. किती? 62. आणि 9व्या सामन्यातील सरासरी, एकूण 9 सामन्यातील सरासरी काय म्हटलेलं आहे? ही इतर महत्वाचं आहे मित्रांनो. 9 सामन्यातील सरासरी 8 सामन्यापेक्षा, 8 सामन्यामधील सरासरी x मानलं, त्यापेक्षा 2 ने कमी झाली म्हणलं. हे झालं आपलं समीकरण. कळालं? बघा, आता याच्यानंतर आपण हे समीकरण सोडून घेऊ. आता आपल्याला 9व्या सामन्यातील सरासरी काढायची आहे. तर 9व्या सामन्यातील सरासरी काढण्यासाठी अगोदर एकूण 8 सामन्यामध्ये किती सरासरी आहे काढावी लागेल. मग एकूण सरासरी गुणिले त्या सामन्याची संख्या घेतलं तर त्या सामन्याची आपल्याला एकूण संख्या मिळते, हे आपल्याला लक्षात येते सरासरीमध्ये बघितलेलं आपण. प्लस आता हे 9व्या सामन्यामध्ये किती हे आहे ते बघा. हे संख्या म्हणजे 8 सामन्यामधील, हे 9व्या सामन्यामध्ये 62 रन काढले, म्हणून ते घेतलं आपण. बघा मित्रांनो, 8 धावाच्या सरासरीने 8 सामन्यांनी गुणलं तर त्याच्या 8 धावामध्ये किती धावा निघाल्या, एकूण धावा आपल्याला कळतात. मग 9व्या सामन्यामध्ये किती निघाल्या? 62. तर हे एकूण काय झालेलं आहे? 9 सामन्याची काय आहे ते धावसंख्या आहे. तर 9 सामन्याची धावसंख्या काढायची असेल आपण त्याच्या सरासरीने 9 या सामन्याने गुणायचं. सरासरी काय आहे? x - 2. आता हे दोन्ही समीकरण काय झाले पाहिजे? सॉल्व्ह झाले पाहिजे. तर आपल्याला 9व्या सामन्यातील त्याची सरासरी मिळते किंवा x ची किंमत मिळते. काय मिळते? x ची किंमत मिळते. बघा, 8x + 62 बरोबर 9x - 18. बघा, आता चल एका बाजूला आहे आणि संख्या तर आहे की नाही. हे 62 प्लस 62 हे जे आहे 18 आपण इकडे आणणार आहोत बरोबरीच्या. तर इथे मायनस आहे, इथे येताना काय होईल? प्लस होईल. 18 प्लस 9x जशाला तसं, आणि हे 8x जे आहे इकडे प्लस आहे, इकडे जाऊन ते काय होणार आहे? मायनस होणार आहे. 8x ह्या दोघांची वजाबाकी केलं तर काय आलेलं आहे? x आलेला आहे. आणि ह्या दोघांची बेरीज केल्यावरती आपल्याला काय मिळते? 80. हे 80 म्हणजे काय? x ची किंमत आहे. x म्हणजे 8 सामन्यातील सरासरी आहे. x म्हणजे 8 सामन्यातील सरासरी आहे. तर 9व्या सामन्यातील सरासरी 9 सामन्यातील सरासरी बरोबर काय आहे सूत्र? बरोबर काय आहे? सरासरी बरोबर काय आहे बघा? x - 2. मग x ची किंमत ठेवून घ्या. 80 - 2 बरोबर काय आलेलं आहे? 78 आले. तेच उत्तर येते. ह्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं शक्य ह्या पद्धतीने करा. आणि ही थेरी तुम्हाला माहिती असावी म्हणून ह्या थेरीने पण तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. पण ही पद्धत सोपी आहे, शॉर्टकट आहे. खूप कमी कालावधीमध्ये ह्या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळते. हा प्रश्न काय आहे? 2 विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. जर दोन्ही विषयामध्ये 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? बघा मित्रांनो, याला आपल्याला 2 प्रकारे करता येतात. कसं? एक तरी तुम्ही आहे की नाही नापासचा विचार करा, नापास विद्यार्थ्याचा विचार करा, किंवा पास विद्यार्थ्याचा विचार करून आपल्याला नापास किंवा पास विद्यार्थीचं शेकडा
आपल्याला काढता येते. बघा आपण इथे नापास विद्यार्थ्याचा विचार करू. आपण दोन्ही पद्धतीने सोडून घेऊ. नापास विद्यार्थ्यांचा विचार करू. बघा नापास विद्यार्थी किती आहेत? गणितामध्ये नापास झालेले विद्यार्थी किती आहेत? 30% आहेत. आता आपण टक्के लिहू नये, पण आकडा तेवढा लिहून घेऊ. 30% विद्यार्थी आहेत. आणि इंग्रजीमध्ये नापास झालेले विद्यार्थी किती आहेत? 20% आहेत. व 10% विद्यार्थी काय आहेत? दोन्ही विषयामध्ये नापास झालेत. बघा हे जे 10% विद्यार्थी आहेत हे गणितामध्ये आणि इंग्रजीमध्ये ह्या दोन्ही विषयामध्ये 10% विद्यार्थी नापास झालेले आहेत. म्हणजे ह्या 10% विद्यार्थ्यांची संख्या ह्या 30 मध्ये पण आहे आणि ह्या 20 मध्ये पण आहे. म्हणून आपण हे 10% जे आहेत ते ह्या याच्यामधून काय करणार आहात? मायनस करणार आहात. कळालं मित्रांनो? बघा मित्रांनो आपण अगोदर काय करू? नापास विद्यार्थ्याचा विचार करू. नापास विद्यार्थी किती आहेत? 30% आणि गणितामध्ये नापास 30% आणि इंग्लिशमध्ये नापास काय आहेत? 20% विद्यार्थी आहेत. आणि ह्या दोन्हीमध्ये नापास होणारे विद्यार्थी किती आहेत? 10% विद्यार्थी आहेत. म्हणजे ह्या दोन्हीमधून नापास होणारे आहेत. म्हणून आपण कसं लिहितो बघा, हे जे आपण ह्या आकृतीच्या सहाय्याने केलं तर 10% विद्यार्थी दोन्हीकडे नापास आहेत. मग ह्या गणिताची संख्या किती होईल? आता इथे 30 आहे तर इथे काय होणार आहे? 20 होणार आहेत. कारण काय इथे 10 आहेत. म्हणजे एकूण याचे 30 झालेले आहेत. कळालं? तर इंग्रजीमध्ये नापास होणारे किती? एकूण 20 आहेत. परंतु आहे की नाही 20 इथं आलेले आहेत. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये नापास झाले. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये नापास होणारे देखील 10 आहेत. म्हणजे इथे फक्त इंग्लिशमध्ये नापास होणारे 10 आहेत. याची टोटल केलं तर किती होतात? 40% होतात. बघा 20 + 10 30 + 10 40. तर आपण हे एवढं करत बसण्यापेक्षा काय करायचं? 30% विद्यार्थी आहेत आणि 20% विद्यार्थी नापास झालेले आहेत. त्याच्यामध्ये दोन्हीही विषयामध्ये नापास झालेले विद्यार्थी 10% आहेत. तर या दोघांची बेरीज करून घ्या आणि त्याच्यामधून 10% विद्यार्थी काय करा? नापास करा. नापास मायनस करा. मायनस केल्यावरती जे उत्तर येते ते आपली काय? एकूण नापास विद्यार्थ्याची संख्या आहे. नापास विद्यार्थ्याची संख्या मिळालेली आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? दोन्ही विषयामध्ये शेकडा किती टक्के विद्यार्थी पास झालेले आहेत? दोन्ही विषयामध्ये किती टक्के विद्यार्थी पास झालेले आहेत? तर किती टक्के विद्यार्थी पास झालेले आहेत? नापास 40% विद्यार्थी झालेले आहेत. तर पास किती होणार हो? पास किती टक्के विद्यार्थी होणार? 60% विद्यार्थी होणार आहे. कळालं मित्रांनो? बघा ह्या पद्धतीने बघा. आता आपण पास विद्यार्थ्यांची संख्या पकडून उत्तर काढू. पास बघा गणितामध्ये किती टक्के विद्यार्थी नापास झालेले आहेत? तर 30%. तर पास किती होणार आहेत? 70% विद्यार्थी पास झालेले आहेत. इंग्रजीमध्ये किती टक्के विद्यार्थी नापास झाले? तर 20% नापास झाले. तर 80% विद्यार्थी काय झालेले? पास झालेले आहेत. दोन्ही विषयामध्ये काय म्हटलं? दोन्ही विषयामध्ये 10% विद्यार्थी नापास झालेले आहेत. किती? 10% विद्यार्थी नापास झालेले आहेत. तर पास किती झाले? तो 90% विद्यार्थी पास झालेले आहेत. कळालं? तर 90% हे विद्यार्थी याच्यामध्ये पण याच्यामध्ये पण आहेत. ह्या दोन्हीमध्ये आहेत. म्हणून याच्यामधून काय करा? वजाबाकी करा. कळालं? इथे जसं प्रकारे केलं आपण त्याच प्रकारे ह्या दोघांची बेरीज केलं. तर किती झाले? 150. ह्या 150 मधून 90 मायनस केल्या तर किती येतात हो? 60% विद्यार्थी हे काय झालेले? पास झालेले आहेत. म्हणजे अशा दोन्ही प्रकारे आपल्याला याच पास किंवा नापास विद्यार्थी काढता येतात. 63,403 स्टार हे काहीतरी आहे. म्हणजे 6343 स्टार या संख्येस 6 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? बघा काय म्हणलं मित्रांनो, 6 3 4 3 आणि स्टार या संख्येस 6 ने निशेष भाग जातो म्हणलंय. 6 ने निशेष भाग जातो तर या स्टारच्या जागी कोणती संख्या येईल हे विचारलेलं आहे. बघा मित्रांनो आपल्याला 6 ने निशेष भाग जाते तर 6ची कसोटी माहित पाहिजे. 6ची कसोटी काय आहे? 2 आणि 3. ज्या संख्येस 2 ने व 3 ने निशेष भाग जातो त्या पूर्ण संख्येस 6 ने पूर्ण भाग जातो किंवा निशेष भाग जातो ही आपली कसोटी आहे. बघा एखाद्या संख्येला भाग ज्या संख्येस 2 ने व 3 ने पूर्ण भाग जातो त्या पूर्ण संख्येस 6 ने निशेष भाग जातो ही आपली 6ची कसोटी आहे.
कळलं मित्रांनो. आता 2 ची कसोटी काय आहे आणि 3 ची कसोटी काय आहे बघा मित्रांनो. हे जरी तुम्हाला असं वाटत असेल 6 ने हे करून बघायचं, त्यापेक्षा आहे की नाही हे खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला फर्स्टला कसोट्या माहीत नसेल तर प्रॉब्लेम आहे, कसोट्या माहीत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. 9 ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 हा अंक येतो त्या संख्येला काय आहे, या 2 ने पूर्ण निशेष भाग जातो. बघा पर्यायामधली संख्या काय आहे, 4. पर्यायामधली संख्या काय आहे तर 4, 6, 8 आणि 1. आणि ज्या संख्येच्या शेवटी 2 ची कसोटी काय, ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 आहे त्यालाच 2 ने भाग जातो. तर हा जो 1 आहे याला 2 ने भाग जातो का, एकच स्थानावरती एक संख्या असेल, एक हा अंक असेल तर त्याला 2 ने भाग जात नाही. म्हणजे ह्या जागी 1, या जागी स्टारच्या जागी 1 येणार नाही. कळलं. मग आता राहिले काय 4, 6 आणि 8. मग आता आपण ह्या तिन्ही संख्येला 2 ने भाग जातो. एकच स्थानावरती 4 असेल, एकच स्थानावरती 6 असेल किंवा एकच स्थानावरती 8 असेल तर ह्या 2 ने त्याला भाग जातो, त्या पूर्ण संख्येला भाग जातो. तर 3 ची कसोटी बघू. 3 ची कसोटी काय आहे, जी संख्या दिलेली आहे त्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला तर 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय जाते, 3 ने भाग जातो. आणि ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. तर 3 ची कसोटी बघण्यासाठी आपण काय करणार आहोत आता, 6 + 3 + 4 + 3 प्लस ह्या जागी काहीतरी असणार आहे. तर ह्या दोघांची बेरीज करा. 9 झाले, 9, 4, 13, 13, 3, 16 झालेले आहेत. आता ह्या 16ला 3 ने पूर्ण भाग जातो का, नाही जात. मग इथे कोणती तरी संख्या असावी. तर 3 समोरची संख्या कोणती, 18ला भाग जातो. मग 2 आहे का पर्यायामध्ये, म्हणजे याच्यामध्ये 2 मिसळलं तर काय होते 18 होतात. पण 2 मिसळायला 2 नाहीत पर्यायामध्ये. मग इथे काय करणार आहे, दुसरी संख्या 4 दिलेली आहे, 4 मिसळलं तर काय होतात 20 होतात. 3 ने 20ला भाग जात नाही. म्हणून 6 मिसळून बघा, 6 मिसळल्यावरती याच्यामध्ये काय होती, ही संख्या 22 होतात. म्हणजे ह्या संख्याच्या अंकाची बेरीज 22 होते. तर ह्या 22ला 3 ने भाग जात नाही. म्हणून ह्या 16 मध्ये काय मिसळलं, 8 मिसळलं तर काय झालंय 24 झालेले आहेत. आणि ह्या 24ला 3 ने पूर्ण भाग जाते. म्हणून आपल्याला म्हणता येते या स्टारच्या जागी काय येणार आहे, 8 हा अंक येणार आहे. कळालं मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही हे सोडू शकता. तर स्टारच्या जागी काय आहे, 8 हा अंक येतो. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, 2 संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावी कोणता दिलेला आहे. बघा त्या संख्या कोण्या प्रमाणात आहेत, 3:4 प्रमाणात आहेत. आता हे प्रमाण, ह्या प्रमाण म्हणजे असामायिक अवयव आहेत. हे प्रमाण म्हणजे काय, असामायिक अवयव आहेत. आणि आपल्याला याच्यातल्या संख्या काढायच्या असेल तर लहान अवयव गुणिले मसावी केलं तर आपल्याला काय मिळते, याची लहान संख्या मिळते. लहान अवयव काय हो, 3 गुणिले मसावी काय आहे, आपल्या याची मसावी काय आहे 4 आहे. 3 गुणिले 4 किती झाली, पहिली संख्या आपल्याला मिळालेली आहे 12. दुसरं काय म्हटलं, मोठी संख्या. आता मोठी संख्या, याच्या संख्या काढत आहात आपण, कोणत्या संख्यात, मोठी संख्या, मोठा अवयव, मोठी संख्या काढायची असेल, मोठा अवयव गुणिले मसावी बरोबर आपल्याला काय मिळते, मोठी संख्या मिळते. तर मोठा अवयव काय आहे याच्यामधला, 4 गुणिले 4 बरोबर 16. 16 ही आपली दुसरी संख्या मिळालेली आहे. तर आपल्याला याची लसावी काढायची आहे. काय काढायची आहे, लसावी काढायची आहे. तुम्ही 12 आणि 16ची लसावी डायरेक्ट काढू शकता, 12 व 16ची लसावी काढू शकता. किंवा आपलं जे थेरी आहे त्या थेरीचा विचार केलं तर लसावीला मसावीने भागल्या असता, लसावीला मसावीने भागल्या असता येणारे जे उत्तर आहे, येणारा जो भागाकार आहे, ह्या 2 संख्याचा, 2 असामायिक अवयवाचा गुणाकार असतो. मग लसावी ह्या एक पद्धतीने लसावी काढू शकता. दुसरी एक पद्धत सांगतो तुम्हाला, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवाचा गुणाकार. थोडी शॉर्ट मध्ये लिहितो, हे आलं बघा. लसावी आपल्याला दिलेले आहे का, नाही, लसावी नाही दिलेले आहे. मसावी दिलेले आहे 4.
बरोबर असामायिक अवयवाचा गुणाकार. असामायिक अवयव काय आहेत आपले 3 गुणिले 4. लसावी बरोबर आता काय येते लसावी बरोबर लसावी बरोबर हे आता समीकरण सोडून घ्या. हे दोन काय झाले 12 आणि हे जे छेदामध्ये 4 आहे हे बरोबरच्या इकडे जाते काय होते गुणाकारामध्ये जाते. मग लसावी बरोबर ह्या समीकरण सोडून घेतलं तर किती येते 48. 12 × 48 म्हणजे आपल्या दोन संख्या काय आहेत एक 12 आणि दुसरी संख्या 16 आहे आणि त्याचा लसावी काय आहे 48 आहे. कळलं मित्रांनो. बघा आता लसावी हे कोणाला थेरी माहीत नसेल तर आपल्याला दोन संख्या मिळालेल्या आहेत त्याची लसावी काढायची असेल 12 आणि 16 यांची उभी लसावी काढून घ्या. ज्या संख्येला दोन्ही संख्येला ज्या संख्येने भाग जाते ती संख्या घ्या. 4 त्रिकम 12 4 चौक 16. आता ह्या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो काय नाही जात. मग तुम्ही 3 1 3 आणि हे 4 संख्या जशाल तशी घ्या 4 1 4. ह्या पद्धतीने करा किंवा इथून आपण तुम्ही डायरेक्ट ज्या संख्या म्हणजे असामायिक अवयव असेल दोघांचा गुणाकार करून 4 ने गुणले असतात तर आला असता तर ह्या संख्यांचा काय करा गुणाकार करून घ्या. 4 त्रिकम 12 12 गुणिले 4 किती झाले 48. म्हणजे ह्या प्रकारे देखील तुम्ही लसावी काढू शकता. ह्या प्रकारे देखील लसावी काढू शकता. पण असामायिक अवयव दिले असता त्याला मसावीने गुणलं तर त्या संख्या मिळतात हे आपल्याला माहिती पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सोडू शकतो. बघा मित्रांनो हा प्रश्न लक्षात घ्या. एका वस्तूला 2323 रुपयास विकल्यास 8% तोटा होतो. किती टक्के तोटा होतो 8%. ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 8% नफा होईल. बघा मित्रांनो एखाद्या वस्तूवरती तोटा झाला किंवा नफा झाला हे आपण त्याच्या खरेदी किमतीवरून ठरवत असतो. बघा सपोज ती खरेदी किंमत आता शेकडा आहे म्हणून आपण काय करू 100 धरू. 100 काय आहे त्याची खरेदी किंमत आहे 100 एकूण म्हणजे मूळ किंमत काय आहे 100 आहे. तर याच्यावरती तोटा झाला शेकडा म्हटल्यावरती याच्यावरती तोटा झाला किती टक्के झाला तोटा 8% झाला म्हणजे ती वस्तू किती रुपयाला विकलेली आहे 92 रुपयाला विकलेला आहे. तर एखाद्या गोष्टीची किंमत आहे 100 खरेदी किंमत तर त्या व्यवहारामध्ये आपल्याला नफा झालाय म्हणजे 100ची वस्तू आपल्याला किती रुपयाने विकावं लागेल किती टक्के नफा झालाय तर 8% नफा झालाय म्हणजे 108 रुपयाला विकावं लागेल. कळालं मित्रांनो. बघा 100ची वस्तू आपण 92 रुपयाला विकल्या म्हणजे आपल्याला नफा झाला का तोटा झाला तर किती झाला 8 रुपये. 100 वरती 8% तोटा झाला म्हणजे 8% तोटा झालेला आहे म्हणून 8% तोटा झाला म्हणून आपण 92 घेतल्या 92% घेतल्या इथे आणि इथे 100 वरती 8% नफा झालाय म्हणून आहे की नाही 108 घेतल्या. कळालं मित्रांनो. बघा हे 92 म्हणजे काय म्हणलं तोटा झाला म्हणजे तोटा किती 92 रुपयाला विकलं तर 92 रुपयाला विकलेला नाही म्हणजे 100 रुपयाची वस्तू 92 रुपयाला विकलं म्हणजे 8% तोटा झालाय तर ते 8 तोटा म्हणजे 92 रुपये. कळालं. हे 92 रुपयाला न विकता म्हणजे आपण हे प्रमाण घेतलं 92 रुपये तर हे 92 रुपये नाहीत तर हे किती आहेत 2323 रुपये आहेत. तर ह्या 92च्या किती पट आहेत 92च्या किती पट आहेत ते काढा आणि हे जे 108 म्हणजे 8% नफा झालाय म्हणजे 100ची वस्तू 108 ला विकलेला आहे तर 108 नसताना याचं जो प्रमाण आहे याच्याशी संबंधित असणार आहे. तर बघा हे काढताना इथे आपण x पकडला ही आपल्याला माहिती आहे काय नाही मग याचा तिरकस गुणाकार करा. काय करा तिरकस गुणाकार करा. तर 92 गुणिले x बरोबर 2323 गुणिले 2323 गुणिले 100 सॉरी 108. आता हे जे गुणाकारामध्ये आहे 92 तर समोर जाऊन काय होणार आहे x च्या बरोबर 2323 गुणिले 108 भागिले 92. आता 23 ने भाग जाते तर 23 बघा 23 1 23 23 ने या संख्येला भाग नाही इथे शून्य गेला आणि 23 1 23 23 चौक 92 4 2 8 4 7 28. मग आता काय उरलेलं आहे x बरोबर 101 गुणिले 27. हे मी थोडी विश्लेषण मध्ये लिहिलं तुम्ही इथला इथं गुणाकार करू शकता त्याचा बरोबर काय येते 27 1 27 हे दोन उरले इथं हातच्या घेतला 7 ला 7 आणि 0 आहे म्हणजे 27 0 0 होते आणि हे दोन हातच्या इथे घेतलेला आहे तर 27 1 27 काय आलेला आहे 2727 रुपये. म्हणजे त्याने एखादी वस्तू 8 रुपये नफा घेऊन विकला असता तर
2727 रुपयाला विकायला पाहिजे होता. कळालं मित्रांनो. पुढील प्रश्न बघा. हा जो प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे, परंतु नेमका हा प्रश्न सर्वांना वाटतो मी सोडवला आणि त्याचा माझा मार्क फिक्स आहे. पण नेमकं त्याच वेळेस आपण काय करत असतो, याच्यामधून एक कोणता तर मायनस करणार. म्हणजे सपोज आपला नियम काय आहे, म्हणजे एक सूत्र दिलेले आहे की जेव्हा इथे विषम संख्या आहे आणि समसंख्या विचारली असेल, विषम संख्या दिलेली आहे आणि समसंख्या विचारली असेल, तर जेवढ्या समसंख्या विचारलेल्या आहेत त्यांची दुप्पट करा आणि दिलेल्या संख्येमध्ये त्याचे ॲड करा आणि -1 करा. पण नेमका हाच गोंधळ होतो. -1 कशामधून वजा करायचं, म्हणजे इथे समसंख्या दिली असता समोरच्या समसंख्या विचारलं तरी आपण काय करतो, त्याच्यामधून 1 मायनस करतो. तसं न करता एक बेसिक काय करा, इथे दिलेले आहे 75. काय दिलेलं आहे 75. 75च्या नंतरची 75वी समसंख्या विचारलेला आहे. विचारलंय काय बघा, समसंख्या विचारलेला आहे. तर आपण हे बघा, दिलेली संख्या सम आहे का विषम आहे. दिलेली संख्या विषम असेल आणि आपल्याला सम काढायचं असेल तर ह्या समोरची एक संख्या काय घ्या, समसंख्या घ्या. याच्या समोरची एक संख्या समसंख्या घ्या. तर याच्यामध्ये एक मिसळलं तर समसंख्या मिळाली, तर आपल्याला पुढची एक समसंख्या मिळाली होती आणि विचारलं होतं 75वी समसंख्या, याच्यामधून एक मायनस करा, राहिले किती 74 समसंख्या. आता ह्या जो 74 संख्या आहेत याच्यामध्ये सेम फरक आहे, काय 2-2चा. याच्या समोरची समसंख्या येते की 2 त्याच्या समोरची 2 म्हणून आपण काय करणार आता 74 गुणिले 2, तर 76 प्लस ह्या दोघांचा गुणाकार करा. 2 चौक 8, 2 7 14. तर यांची बेरीज करून घ्या. 8 आणि 6 14, 14ला 4 हातच्याला 1, 7 आणि 4 11, 11 1 12 हातच्याला 1, 1 आणि 2. हे आपलं झालं. तर मित्रांनो अशाच प्रकारे एखादी वेळेस आपल्याला समसंख्या दिलेल्या असेल, इथे 76वी समसंख्या दिलेल्या आहे आणि त्याच्या समोर 75वी समसंख्या काढा म्हटलेला असेल, तर याच्या समोरची जी समसंख्या येणार आहे त्याच्यामध्ये 2चा फरक आहे. म्हणून याच्यामध्ये 1 न मिसळता, म्हणजे लक्षात घ्या काय म्हणालेलं आहे, समसंख्या दिली असता समसंख्याच विचारली असेल, जेवढी समसंख्या विचारली त्याची दुप्पट करा. कारण काय, याच्यामध्ये 2चा फरक आहे म्हणून त्याची दुप्पट करा. 76 प्लस 150 किती होते, याच्या दोघाचा गुणाकार 150 होतो, म्हणून 150 होतो, म्हणून याची डायरेक्ट बेरीज करा. ह्या पद्धतीने फक्त इथे बेसिक एवढं लक्षात घ्या, विषम विचारली असेल तर समसंख्या विषम संख्या देऊन समसंख्या विचारली असेल तर अगोदरची पहिली समसंख्या काढा आणि नंतर काय करा, त्याच्यामध्ये 2चा फरक आहे म्हणून उरलेल्या संख्येमधून याच्यामध्ये 75वी विचारलेलं आहे, तर आपण 75च्या समोरची एक संख्या काढलेली आहे. तर आता आपल्याला समोरच्या 74 संख्या काढायच्या आहेत आणि त्या प्रत्येक संख्येमध्ये 2चा फरक आहे म्हणून गुणिले 74 गुणिले 2 ह्या दोघांची बेरीज केला आपलं उत्तर येऊन जाते. बघा ह्यांची बेरीज केलं तर आपलं उत्तर येते. हा बघा 0 6 6, 7 आणि 5 12, 12ला 2 हाच्या नाही, 12ला 2 आणि 1ला 1 आणि हाच्या 1 2, म्हणजे 226 ही आपल्याला संख्या मिळालेली आहे. बघा मित्रांनो आता हा प्रश्न काय म्हणतो, 0.06 गुणिले m बरोबर 36, तर m ची किंमत काढा म्हटलेलं आहे. बघा काय नाही, आपल्याला हे फक्त सोडून घ्यायचे आहे. समीकरण काय दिलेले आहे ते, गुणिले m बरोबर 36. बघा आता जे हे जे m बरोबर जे गुणाकारामध्ये आहे ते बरोबरीच्या पलीकडे जाऊन, आता हे चल आहे आणि ह्या 2 संख्या आहेत, तर संख्या एका बाजूला न्या. 36 छेदामध्ये, हे जे गुणाकारामध्ये आहे इकडे जाऊन छेदामध्ये येते. काय मित्रांनो बघा आता छेदामधली जे पॉईंट दिलेले आहेत हे काय 0.06 आहेत. हे जे पॉईंट उडवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अंशामध्ये किती स्थानानंतर पॉईंट दिलेला आहे तितक्या स्थान वाढून 0 घ्यावं लागणार आहे. काय घ्यावं, 0 घ्यावं लागणार आहे. तर मित्रांनो बघा आता जेवढं कटवता येते तेवढं कटवून घ्या. इथला पॉईंट उडालेला आहे, खाली 6 राहिलेला आहे. 6 36, m बरोबर इथे 6चा भाग बसलेला आहे, तर किती आलेला आहे 600 आलेले आहे उत्तर. कळलं मित्रांनो. हा प्रश्न काय दिलेला आहे, वडील व मुलगा मिळून एक काम किती दिवसात, 20 दिवसात पूर्ण करतात. 20 दिवसात करतात. वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात.
एकट्याने ते काम 30 दिवसात करतात तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपेल? मित्रांनो आता काय म्हटलेलं आहे, फादर आणि सन मिळून काय करतात आहे, एक काम 20 दिवसात पूर्ण करतात आणि फक्त वडील म्हणजे फक्त फादर मिळून किती दिवसात कंप्लीट करतात, त्याला 30 दिवसात करतात. पण आपल्याला काम काय आहे आणि किती आहे हे माहिती आहे काय? माहिती नाही. मग आपण एक गृहीत धरायचं की हे दोघं मिळून एक खुर्च्या बनवण्याचं काम करत आहेत, पण किती खुर्च्या बनवतात ते माहीत नाही. पण अशी एकच संख्या गृहीत धरा की ह्या दोन्हीही संख्येने त्याला भाग गेला पाहिजे. तर याचा लसावी काढा. काय करा, याचा लसावी काढा. याचा लसावी किती येणार आहे? 60 येणार आहे. काय तर याचा लसावी 60 येतो. तर वडील आणि मुलगा मिळून ते काम करत असेल तर 20-60 म्हणजे एका दिवसामध्ये काय, एका दिवसामध्ये आता आपण 60ला 20ने भागल्या म्हणजे आहे की नाही, एका दिवसाची किंमत काढल्या. एका दिवसात आहे म्हणजे एकूण 20 दिवसामध्ये 60 वस्तू बनवतात. तर एका दिवसामध्ये किती बनवतात? तर 3 वस्तू बनवतात. किती बनवतात? 3 वस्तू बनवतात. आणि तेच 60 खुर्च्या वडील आहे की नाही किती दिवसात बनवतात? 30 दिवसात बनवतात. तर एका दिवसाला किती बनवतात? 2 बनवतात. 30 दोन्ही 60. बघा 60 खुर्च्या असेल तर 30 दिवसामध्ये वडील बनवतात म्हणजे एका दिवसाला 2 बनवतात आणि इथे दोघं मिळून 3 बनवू लागलेत म्हणजे याच्यामध्ये वडिलांचे 2 खुर्च्या आहेत. वडिलांचे 2 खुर्च्या आहेत. तर मुलगा किती बनवतो? 1 खुर्ची बनवतो. किती? 1 खुर्ची बनवतो. तर एका दिवसाला मुलगा काय करतो? एका दिवसाला 1 खुर्ची बनवतो. तर 7 खुर्च्या किती दिवसात बनवेल? तर 60 दिवस लागतील. किती? 60 दिवस लागतील. कळलं मित्रांनो? असं आपलं हे उत्तर आहे. बघा मित्रांनो, एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर ती रेल्वे 1560 मीटर अंतर किती सेकंदात कापेल? बघा मित्रांनो, हे 2 प्रकारे करता येतात आपल्याला. तर पहिलं आपण बेसिक हे करू. आपल्याला काय दिलेलं आहे? वेळ काढायचा आहे. काय काढायचं आहे? किती सेकंदात कापेल म्हटलेलं आहे. वेळ काढायचा आहे. तर वेळ बरोबर सूत्र काय आहे आपलं? वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणिले 18/5. हे ह्या सूत्रामध्ये मांडू घ्या. अंतर आहे 1560, छेदामध्ये वेग आहे 40 आणि 18/5. जेवढं कटवता येईल तेवढं कटवून घ्या. बघा 5×15, 5×1 5, 5×2 10 कटला. बघा इथे 2 ने कटवा. 2×2 4 म्हणजे 20चा भाग बसला. 92, 18. बघा इथे आता कटवता येते. 2 इथे 2. तुम्ही तुमच्या पद्धतीने कटवा. जेवढ्या मोठ्या संख्येने कटवता येईल तेवढ्या कटवा. 2 इथे 11 उरले. 2×5 10, 20×12. कळालं मित्रांनो? आता काय राहिलेलं आहे? 156 गुणिले 9 भागिले 10. हे आता याचा गुणाकार करून घ्या. 9 × 54ला 4 हातच्याला 5, 9×5 45 आणि 5 50, 50 हातच्याला 5, 9×1 9, 5 किती झाले? 14. हे 10 जे छेदामध्ये आहे याचा उडवायचा असेल तर आपण काय देतो? इथे पॉईंट देतो म्हणजे 140.4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. बघा मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला दुसऱ्या पद्धतीने पण करता येतो. बघा 3600 सेकंद म्हणजे एका तासामध्ये किती चालली? 40 किलोमीटर चालली. तर आपण त्याला सेकंदामध्ये घेतलं तर इथे मीटरमध्ये घ्यावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल? मीटरमध्ये घ्यावं लागेल. तर मीटरमध्ये घेतला तर आपल्याला किती दिलेलं आहे? 1560 मीटर अंतर किती वेळामध्ये कापणार आहे? तर आपल्याला काय करावं लागेल? ह्या दोघांचा गुणाकार करा. 3600 गुणिले 1560 आणि छेदामध्ये ही संख्या 40,000. जेवढं कटवता येईल तेवढे कटवून घ्या. हे 1 शून्य कटला आणि हे 2 शून्य कटले. कळालं मित्र? बघा 4 ना 36 इथे 9चा भाग बसलेला आहे. कळालं? आता उरले काय? इथे किती उरलेले आहेत? 10 उरलेले आहेत. तर याला जसाल तसं ठेवा. ह्या दोघांचा गुणाकार करा. 9 × 54, 54ला 4 हातच्याला 5, 9×5 45, 45 आणि 5 50, 50ला 5 हातच्याला
50ला 0 हाच्याला 5, 9 1 9, 9 5 14 आणि इथे छेदामध्ये 10 आहे. हे 0 उडवण्यासाठी इथे पॉईंट दिला, तर आपलं उत्तर काय आलेलं आहे 140.4 हे उत्तर येते. बघा मित्रांनो इथे काय दिलेलं आहे 260 गुणिले 0.4%. बघा मित्रांनो कोण्याही संख्येचं बघा सपोज एक 8% असं दिलेलं असेल तर याचा विस्तार कसा आहे 8 छेदामध्ये 100 असा आहे. म्हणजे 100 पैकी 8 याचा अर्थ असं होतो. तर इथे काय दिलं आहे 0.4% दिलेले आहेत. ह्या टक्क्याचं रूपांतर छेदामध्ये 100 झालेलं आहे. कळालं मित्रांनो. बघा इथला जो पॉईंट आहे एका स्थानानंतर जो पॉईंट आहे तो पॉईंट उडवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागते छेदामध्ये एक 0 द्यावं लागते. जितक्या स्थानानंतर पॉईंट आहे तितके स्थान आपण काय छेदामध्ये 0 वाढवलं. बघा हे 0 कटला हा 0 कटला. मग आता याला असं काटवत नका बसू. काय करा ह्या दोघांचा वरच्याचा गुणाकार करा. खाली जे 0 आहे ते समोर जाऊन पॉईंटमध्ये रूपांतर होतील अंशामध्ये. त्याच्यामुळे आहे की नाही याला काटत बसू नका. म्हणजे 4चा भाग 25 वर बसला वगैरे असं नका करा. या दोघांचा गुणाकार करून घ्या. 4 सक 24, 24ला 4 हाच्याला 2, 4 दोन्ही 8 आणि 10. कळलं मित्रांनो. मग आता काय छेदामध्ये 2 शून्य आहेत. 2 शून्य हे 2 शून्य कटवायचे असेल तर आपण याला अंशामध्ये एकच स्थानापासून 2 नंतर पॉईंट दिलं तर आपलं उत्तर काय येते 1.04 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि उत्तर क्रमांक कोणता आहे आपला सी आहे. याच्या समोर कितीही शून्य दिलं तरी काय आपल्या जी संख्या आहे त्याची किंमत बदलत नाही. म्हणून आपण पॉईंटच्या समोर फक्त 0 असेल तर ते लिहित नाही. म्हणून आपण काय केलं 1.04 हे दिलेले आहे. पुढील प्रश्न बघा 88. पुढील प्रश्न बघा सिरीसने 9,200 रुपयाला खरेदी केलेले टीव्ही 11,500 रुपयाला विकला तर शेकडा नफा किती. बघा मित्रांनो एखादी वस्तूची खरेदी किंमत आहे त्या खरेदी किमतीपेक्षा जास्त रुपयाला तुम्ही त्याची विक्री करत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय झालेला आहे नफा झालेला आहे. आणि खरेदी किंमत आहे सपोज खरेदी किंमत आहे 100 रुपये आणि तुम्ही ती वस्तू 90 रुपयाला विकल्या तर तुम्हाला घेतलेल्या किमतीपेक्षा 10 रुपये कमीने तुम्ही काय विकलेला आहात. म्हणजे तुम्हाला 10 रुपये काय झालेला आहे लॉस झालेला आहे. म्हणजे तोटा झालेला आहे. सपोज एखादी वस्तू 100 रुपयाला घेतल्या आणि त्याला 120 रुपयाला विकल्या म्हणजे तुम्हाला नफा किती झालेला आहे घेतलेल्या वस्तूपेक्षा 20 रुपये तुम्हाला अधिकचे मिळाले आहेत. म्हणजे हा नफा झालेला आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे 9,200 रुपयाला एखादी वस्तू घेतली होती तर ती 11,500 रुपयाला विकली. म्हणजे तुम्ही अधिकचे पैसे घेऊन विकलेले आहेत. तर अधिकचे पैसे किती झालेले आहेत किती अधिकचे पैसे कितीने विकलेले आहेत जास्त घेऊन तर ते आपल्याला काढायचे आहेत. बघा 11,500 मधून 9,200 वजा केलं तर काय ते 2300 रुपये येतात. किती येतात 2300. हे 2300 रुपये काय अधिकचे आहेत. म्हणजे 9,200 रुपयावरती तुम्ही 2300 रुपये अधिक घेतला म्हणजे ते तुमचा नफा झाला. तर शेकडा काढायचा आहे म्हणून आपण 100 न गुणलं. तर हे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले आणि 23 चोक 92 म्हणजे 1/4 गुणिले 100 म्हणजे किती झाले 25% तुम्हाला काय झालेला आहे नफा झालेला आहे. कळालं मित्रांनो. थोडासा किचकट झाला असेल परंतु मी जसं म्हणजे सांगत आहे तसं तुम्ही नोट करून घ्या. तुम्हाला हे किचकट वाटणार नाही. तर मित्रांनो आपण इथे बघणार आहात की 1/4 आलं म्हणजे हे फ्रॅक्शन आहे. काय हे फ्रॅक्शन आहे. 1/4 म्हणजे किती होते एखाद्या संख्येचा म्हणजे 1/4 म्हणजे ही जी 4 संख्या आहे एकूण 4 पैकी 1 असा त्याचा अर्थ होतो. 4 पैकी 1 म्हणजेच 25%. तर हे फ्रॅक्शन आपल्याला माहित असावं. तर आपल्याला इथे 100 ने गुणायची गरज नव्हती. आपलं इथंच उत्तर निघालं असतं. आणि आपल्याला एक्झाममध्ये आहे की नाही काय सर्वात जास्त महत्त्व कशाचं आहे तुम्हाला कितीही नॉलेज असलं तरी ते तुम्ही किती कमी वेळामध्ये सोडताय हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला फ्रॅक्शन माहिती असावं. 1/4 म्हणजे काय 25% आणि 3/4 याचा अर्थ किती होते 75%. कळालं. आणि 1/2 याचा अर्थ होते 50%. असे फ्रॅक्शन येताच आपल्याला आहे की नाही नंतर गुणिले 100 असं काढायची गरज पडू नये. तर ह्या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर मिळावं याच्यासाठी तुम्ही फ्रॅक्शन माहिती असू द्या. पुढील प्रश्न बघा मित्रांनो
तीन संख्यांचे गुणोत्तर 8 3 4 आहे, तर त्या सर्व संख्यांची बेरीज 195 आहे. तर सर्वात लहान संख्येचा वर्ग. बघा मित्रांनो, कधीही एखाद्या संख्येचा बेरीज दिली असेल आणि त्याचं गुणोत्तर दिलेलं असेल तर बेरीज दिलेली असेल आणि त्या संख्येचं गुणोत्तर दिलं असेल तर त्या संख्येच्या गुणोत्तराची देखील बेरीज करा. बघा 8 3 3 4 यांची बेरीज करा. किती बेरीज होते? 12 3 15 15 115. गुणोत्तराची बेरीज 15 आहे. तर एकूण त्यांची बेरीज किती आहे? एकूण त्या संख्यांची बेरीज 195 आहे. तर ह्या 15च्या किती पट आहे? 15च्या किती पट आहे? 15 एका 15 उरले 4, 15 त्रिक 45, म्हणजे ह्या 15च्या 13 पट आहेत. तर प्रत्येक संख्येच्या 13 पट. बघा आपल्याला इथं काय सांगितलं? सर्वात छोटी संख्या 13. सर्वात छोटी संख्या कोणती आहे? 3. त्या 3ची 13 पट करा. तर त्रिक 39. किती आहे? 39 आहे. तर ह्या 39चा वर्ग करा. 39चा वर्ग करा. बघा कोणत्याही संख्येचा वर्ग करताना तुम्ही मांडणी असं करून घ्या. 39 आहे, याचा वर्ग करा 9चा आणि याचा वर्ग करा 9 9 81. आता ह्या दोघांचा गुणाकार करा आणि याची दुप्पट करा. 9 त्रिक 27, 27 2 54. एक याला द्या आणि एक याला द्या आणि यांची बेरीज करून घ्या. 1 ला 1, 8 आणि 4 12, हातच्याला 1, 9 5 14, 14 आणि 1 15. हे याचा वर्ग झालेला आहे. ह्या पद्धतीनं वर्ग काढा, तुम्हाला सोपं जाईल. तर आपलं उत्तर काय आलं? 1521. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. मित्र, त्या समोरील प्रश्न बघा. 5 आंबे 125ला मिळतात, तर 125 रुपयाला मिळतात, तर 9 आंबे किती रुपयाला मिळतात? बघा 5 आंब्याची किंमत किती आहे? 125. तर 9 आंब्याची किंमत किती आहे हे आपल्याला माहीत नाही. तर आपण काय करा? तिरकस गुणाकार करा. 125 गुणिले 9 भागिले 5. 5 2 10, 5 5 25, 25 9 225. काय याचं उत्तर 225. ऑप्शन क्रमांक डी. बघा मित्रांनो, हा प्रश्न बघा. 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर. 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. आज त्यांच्या वयांची बेरीज किती आहे? 44 आहे. तर बालाजीचे आजचे वय काढा म्हटलेलं आहे. बघा मित्रांनो, आज यांचं वयांची बेरीज काय आहे? दिनेश व बालाजी, दिनेश प्लस बालाजी यांच्या वयांची बेरीज किती आहे? 44 वर्ष आहे. बघा याच्या 5 वर्षानंतरचं आपल्याला यांना गुणोत्तर दिलेलं आहे. किती? इथून 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतरचं गुणोत्तर काय दिलेलं आहे आपल्याला? 4. दिनेश 4 असेल तर बालाजी 5 आहे 5 वर्षानंतरचं. बघा मित्रांनो, याच्या आता आपल्याला हे 44 हे 5 म्हणजे आजचं दिलेले आहे. तर 5 वर्षानंतरचं गुणोत्तर दिले तर आपल्याला दोघांचं काय वय आहे हे 5 वर्षानंतरचं काढता येते, पण आज त्यांच्या वयामध्ये दोघांचं वय काय आहे हे काढता येत नाही. तर आपण 5 वर्षानंतर त्या गुणोत्तराच्या बरोबर त्यांची बेरीज घेऊन जाऊ. तर बघा आज 44 आहे, तर 5 वर्षानंतर त्यांचं वय किती होईल? काही विद्यार्थी म्हणतील 49 होईल, पण असं होत नाही मित्रांनो. ह्या इथे दोघांचं वय वाढणार आहे. म्हणजे इथून इथपर्यंत दिनेशचं पण वय वाढणार आहे 5 वर्षे आणि बालाजीचं वय देखील 5 वर्षे वाढणार आहे. म्हणजे टोटल वय किती वाढणार आहे? 44 प्लस 10 वर्षे वय वाढणार आहे. मग 44 प्लस 10 वर्षे केलं तर किती? 54 वर्षे वय वाढणार आहे. आणि ह्या 54 वर्षांचं वय किती आहे? 54 वर्षाचं गुणोत्तर किती आहे? 4:5. मी म्हटलेलं आहे की एखाद्या दोघांची बेरीज दिलेली असेल आणि त्याचं गुणोत्तर दिलेलं असेल, त्या गुणोत्तराची देखील काय बेरीज करा आणि ते दिलेल्या बेरजेच्या किती पट आहे ते बघा. 9 सक 54 म्हणजे ह्या 9च्या 6 पट आहे. तर याचं 5 वर्षानंतरचं प्रत्येकाचं वय आपल्याला इथे काढता येते. 5 वर्षानंतरचं प्रत्येकाचं वय काढता येते. 4ची 6 पट किती होते? 4 सक 24 आणि 5ची 6 पट 30 वर्षे. तर आपल्याला काय
बालाजीचं 5 वर्षानंतरचं वय विचारलं का नाही, आजचं वय विचारलं आहे. आपण हे 5 वर्षानंतरचं 30 वर्ष जे वय काढलेले आहेत 5 वर्षानंतरचं आहे, तर आजचं काढण्यासाठी याच्यामधून 5 मायनस करा. तर आजचं वय याचं काय आहे, बालाजीचं 25 वर्ष वय आहे. कळालं मित्र? बघा मित्र, दर साल दर शेकडा 8% दराने 5,000 रुपयांचे 1,600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी किती वर्षे लागतील? तितक्या वर्षात 3,000 रुपयांचे 10% दराने किती व्याज होईल? बघा काय म्हटलेलं आहे, आपल्याला 8% व्याज दिलेलं आहे, मुद्दल दिलेले आहे आणि सरळ व्याज दिलेलं आहे. तर याची मुदत काढायची आहे आणि ह्याच मुदतीने 3,000चे 10% दराने किती व्याज होणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला प्रथमतः काय काढावं लागेल, मुद्दत काढून घ्यावं लागेल. मुद्दत काय आहे, तर आपण काय सरळ व्याजाचा जो हे आहे व्याख्या सूत्र आहे त्या सूत्रामध्ये मागून घ्या. सरळ व्याज बरोबर सूत्र काय आहे, मुद्दल गुणिले मुद्दत गुणिले दर भागिले 100. आता मुद्दल किती आहे 5,000 गुणिले 8% आणि मुद्दत दिलेली नाही म्हणून आपण x घेतलं भागिले 100 आणि सरळ व्याज किती दिलेलं आहे याचा, सरळ व्याजच्या खाली सरळ व्याज 1,600. हे 2 कटले, हे 2 शून्य कटले, तर x बरोबर हे 1,600 आहे आणि हे जी संख्या आहे अंशामध्ये आहे ते छेदामध्ये येईल 50 गुणिले 8. 8 दोन्ही 16, इथे राहिले 200 आणि 50 चौक 200 म्हणजे मुद्दत किती आलेलं आहे, 4 वर्ष मुद्दत आलेली आहे. तर त्याच बेसवरती आपल्याला काय करायचं आहे, याचं काढायचं. आता 3,000 रुपये मुद्दलाचे 10% दराने 4 वर्षाचं सरळ व्याज किती होणार आहे ते काढायचे आहे. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 4 त्रिकम 12 हे 2 शून्य, 4 त्रिकम 12 हे 2 शून्य जसाल तसं म्हणजे आपलं व्याज काय होणार आहे, 1,200 रुपये होणार आहे. 1,200 ऑप्शन नंबर बी. आता असे जे क्वेश्चन असतात एकदम सोपे असतात, परंतु त्याला विचारण्याची पद्धत थोडी क्लिष्ट असल्यामुळे आपल्याला हा मार्क जातो. परंतु याला थोडं जसं स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे त्या प्रकारे केलं तर आपल्याला याचं काय होणार नाही, हा मार्क आपला चुकणार नाही. बघा काय म्हणलं आहे, 6,561 याच्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून याचं जे वर्गमूळ येईल त्याच्या वर्गमुळातून काय म्हटलेलं आहे, 625 याचे वर्गमूळ, याचं जे वर्गमूळ येणार आहे त्याचे देखील वर्गमूळ याच्यामधून वजा केल्यावर कोणत्या संख्येचा वर्ग, कोणत्या संख्येचं जे मूळ, हे जी संख्या आहे त्याचं मूळ उत्तर येईल म्हणते. तर बघा आता याचा वर्गमूळ काढायचा आहे आपल्याला. आता वर्गमूळ काढण्याची पद्धत बघा, कोणत्याही संख्येचा वर्गमूळ काढायचा असेल तर शेवटचे 2 अंकाला अंडरलाईन करा आणि याचा एकस्थानी जो अंक आहे, अंक आहे तो 1 पासून तर 10 पर्यंतच्या कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एकस्थानी हा अंक येतो हे लक्षात घ्या. तर 1 हा अंक 1चा वर्ग व 9चा वर्ग याच्या एकस्थानी येतो हे आपल्याला माहिती आहे. कळालं? मग नंतर जी उरलेली संख्या आहे या उरलेल्या संख्येतून कोणत्या संख्येचा वर्ग मायनस होतो हे लक्षात घ्या. कोणत्या संख्येचा वर्ग मायनस होतो, 64 हा वर्ग संख्या याच्यातून मायनस होतो. मग कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 8चा वर्ग आहे. किती, 8चा वर्ग आहे. म्हणून आपल्याला ही जी संख्या आहे एकस्थानी काय आहे 1 आणि दुसरे 9, 1 किंवा 9 येणार आहे. तर दशक स्थानी आहे की नाही काय येणार आहे 8. म्हणून आपल्याला असं म्हणता येते ही जी वर्गसंख्या आहे 1 तर याचा मूळ 81 असेल किंवा 89 असेल. तर हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, याच्यामधली संख्या 85चा वर्ग काढून बघायचा. हे काढणं आपल्याला सोपं आहे. म्हणून 85चा वर्ग काढायचा असेल तर ज्या संख्येचा शेवटचा अंक हा 5 असेल तर त्याचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत म्हणजे त्याचा वर्ग घ्या आणि जी समोरची संख्या आहे त्याच्यापेक्षा 1 वाढून ह्या दोघांचा गुणाकार करा म्हणजे आपल्याला त्याची वर्गसंख्या निघते. तर ही वर्गसंख्या जी निघालेली आहे या वर्गसंख्येपेक्षा मोठी असेल तर मग त्याच्या खालची छोटी संख्या हा त्याचा मूळ असेल. कळालं? 85च्या छोटी संख्या हा त्याचा मूळ असेल म्हणजे 81 हा त्याचा मूळ आहे. म्हणजे 6,561चा मूळ काय आहे, वर्गमूळ काय आहे 81. याचा देखील काय काढा म्हणलं, 81चा देखील वर्गमूळ काढा म्हणलं. याचा वर्गमूळ किती आहे 9 आहे.
कळालं मित्रांनो, इथपर्यंत आलं आपलं. मग आता 625चा वर्गमूळ काढा म्हटलेला आहे. 625चा वर्गमूळ आपल्याला माहीत आहे किती, 25 आहे. याचा देखील वर्गमूळ काढा म्हटलेला आहे. या 25चा देखील वर्गमूळ काढलं तर काय झालं, 5 झालं. या दोघांची वजाबाकी हे कोणत्या संख्येचा मूळ आहे म्हणलं, याचा ही वजाबाकी 4 आलेला आहे. ह्या कोणत्या संख्येचा मूळ आहे, वर्गमूळ आहे, तर 16 संख्येचा वर्गमूळ आहे. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक काय येणार आहे, ए. म्हणजे 16चा वर्गमूळ काय आहे, 4 आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सोडायचे आहे. हा प्रश्न बघा, एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असेल तर त्यांचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटर आहे. एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे तर त्यांचे क्षेत्रफळ किती. बघा काय म्हणले, एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटर आहे. तर आता वर्तुळाचा परिघ बरोबर आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. वर्तुळाचा परिघ बरोबर सूत्र काय आहे, 2 पाय आर. काय दिलेलं आहे, 2 पाय आर हा त्याचा काय आहे, 2 पाय आर हा परिघांचं सूत्र आहे. बघा परिघ बरोबर किती आहे, 176 बरोबर 2 पायची किंमत आहे 22/7 आणि आर बरोबर आपल्याला माहिती नाही आहे. मग आता हे समीकरण सोडून घ्या. 176 हे जे छेदामध्ये आहे हे काय येते, अंशामध्ये 7 आणि हे अंशामधली जी संख्या आहे ती काय येते, छेदामध्ये येते 22 बरोबर आर. 11 दोन्ही 22, 11 एका 11, 11 66. हे दोघांचा गुणाकार केला तर 4 4 चौक 16 आणि 7 चौक 28. म्हणजे आर बरोबर किंमत काय निघालेली आहे, 28 निघालेली आहे. कळलं मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. आर निघालेले आहे म्हणजे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग. म्हणजे आरची आपल्याला किंमत मिळालेली आहे, पाय आरचा वर्ग 22/7 पायची किंमत आणि आर वर्ग म्हणजे 2 वेळेस घेतला आपण, 7 चौक 28, 7 चौक 28, 22 चौक 88, 88 गुणिले 88 गुणिले 28. बघा हा गुणाकार माझ्या पद्धतीने करतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतो आणि ही पद्धत आवडली तर ह्या पद्धतीने करा. 8 8 64, 64ला 4 हातच्याला 6, 8 8 64 आणि ह्या दोघांचा गुणाकार, ह्याचा तिरकस गुणाकार करून 8 2 16, हे झालं 70 80, 80 86, 86ला 6 हातच्याला 8, 8 2 16, 16 आणि 8 24. हे किती आले, एवढं उत्तर आलेले आहे आपलं 24 64. हे आपलं उत्तर आहे 24 64. हे आपलं उत्तर आहे. गुणाकार तुमच्या पद्धतीने करा, उत्तर भेटून जाईल तुम्हाला. बघा मित्रांनो, हा प्रश्न काय म्हणतो, एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून, एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्यांची परिमिती 1020 सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा म्हटलेलं बघा. आता रुंदी काय म्हटलेलं, रुंदी आणि लांबी दिलेली आहे आपल्याला, रुंदी आणि लांबी दिलेली आहे. तर रुंदी म्हटलेलं आहे 1 पट आहे तर त्याची लांबी ही 2 पट आहे. म्हणजे x पकडू आणि 2x पकडू. कळलं मित्रांनो. मग आता परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर सूत्र काय आहे, 2 कंसामध्ये लांबी प्लस रुंदी हे त्याचं परिमिती आहे, परिमितीचं सूत्र आहे. कळलं मित्रांनो. बघा आता आपल्याला परिमिती दिलेली आहे 1020 आणि त्याचं सूत्र मानून घेऊ 2. लांबी काय आहे 2x प्लस रुंदी आहे x. काय मित्रांनो, 1020 बरोबर हे दोघांचं सोडून घ्या, कंस सोडून घ्या, 4x प्लस 2x बरोबर इथे काय होणार आहे, आता 6x होणार आहे. काय होणार आहे 6x आणि हे जे 6 आहे ते बरोबरीच्या इकडे येणार आहे. आता बरोबरीच्या इकडे येऊन याचं छेदामध्ये रूपांतर होते. 6 1 6, 6 1 6, 6 7 42 म्हणजे 170. x बरोबर किंमत काय निघालेली आहे 170. 170 ही x ही किंमत कशाची आहे, रुंदीची. तर लांबी काय असेल 17 2 34 डबल 0. लक्षात घ्या मित्रांनो. आता बघा रुंदी किती आहे,
आता आपल्याला मिळाली आहे त्याची रुंदी मिळालेली आहे. रुंदी किती आहे 170. तर लांबी ह्याच्या दुप्पट आहे. लांबी ह्याच्या दुप्पट आहे म्हणजे 340 असणार आहे. तर आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे. आपल्याला लांबी आणि रुंदी मिळालेली आहे. तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आहे. लांबी गुणिले रुंदी आहे. काय? लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे 340 गुणिले रुंदी किती आहे 170. ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या. बघा मित्रांनो, आता हे 2 शून्य जसाल तसं घ्या. गुणाकारामध्ये शून्य आहेत जे जसाल तसं घ्या. 17 चोक 68, 68ला 8, हातच्याला 6, 17 त्रिक 51, 51 6 57. हे आपलं उत्तर येणार आहे. तर पर्याय क्रमांक किती आहे? ए. हे आपलं उत्तर आहे. लक्ष द्या मित्रांनो, रामरावांनी एक गाय, एक म्हैस आणि एक बैल एकूण 85,000 रुपयाला खरेदी केली. गाय, म्हैस आणि बैल यांच्या किमतीचे गुणोत्तर काय आहे? हा बघा काय काय दिलेलं आहे. गाय, म्हैस आणि बैल यांच्या किमतीचं गुणोत्तर गेलेलं आहे. गाय 4, म्हैस 8 आणि बैल 5 आणि यांची एकूण बेरीज दिलेली आहे. यांची एकूण काय दिलेलं आहे? बेरीज दिलेलं आहे 85,000. जेव्हा एखादं गुणोत्तर दिलं आणि यांची टोटल बेरीज दिलेली असेल तर गुणोत्तरांचं देखील काय करा? बेरीज करा. त्यांच्या गुणोत्तराची देखील काय करा? बेरीज करा. 8 आणि 4 12, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 17 म्हणजे यांच्या गुणोत्तराची बेरीज 17 आहे. तर ही 17 नसून यांची बेरीज किती आहे? 85,000 आहे. म्हणजे याच्या किती पट आहे? 5,000 पट आहे. काय? 5,000 म्हणजे 17 5 85, उरलेले शून्य जसाल तसं 5,000 पट आहे. तर आपल्याला म्हटलेलं आहे कशाचं गुणोत्तर काढा म्हटले? बैलाचं गुणोत्तर काढा म्हटलेलं. तर हे 5 जे गुणोत्तर आहे याच्या 5,000 पट असणार आहे. म्हणून याच्या काय केलेलं आहे आपण? 25,000 हे याचं काय काढलेलं आहे? उत्तर काढलेलं आहे. म्हणजे बैलाची किंमत किती आहे? 25,000 आहे. बघा मित्रांनो, असेच आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये जेवढे क्वेश्चन होते आपण ते घेतलेले आहेत. 2-3 क्वेश्चन मला मिळालेले नाहीत. तरी मी दुसऱ्या वेळेस जेव्हा व्हिडिओ बनवेल, दुसऱ्या जिल्ह्याचं जे प्रश्नपत्रिका बनवेल त्याच्यामध्ये सर्व क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद.